जय श्रीराम। मी आज हा व्हिडिओ तमाम महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्रातल्या बाहेरील आलेले तरुण तरुणी जे ह्या पावसाच्या दिवसात महाराष्ट्रामध्ये पर्यटनासाठी येतात आणि महाराष्ट्रात असे निसर्गरम्य ठिकाणी जाऊन नदीच्या काठावर, तलावाच्या काठावर, डोंगरांमध्ये, गडकिल्ल्यांवर जातात, त्यांच्यासाठी हा संदेश आहे की मित्रांनो, आपण जिथे फिरायला जातोय तिथल्या सूचनांचं आपण पालन करतोय का? तिथल्या गावकऱ्यांचं आपण ऐकतोय का? किंवा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन आपण करतोय का? याच्यासाठी खरंच आपण एकदा विचार करावा। हे सांगण्याचं कारण एवढंच की काल मावळ तालुक्यातल्या या कुंडमाळ येथे जी घटना घडली ही दुर्दैवी घटना आहे की तिचं प्रशासनाने सगळं लिहिलंय, गावकऱ्यांनी सांगून सुद्धा त्या पुलावर मोठ्या संख्येने पर्यटक एकत्र झाले आणि दुर्दैवी घटना आपल्या सगळ्यांसमोर आहे। ही 5-6 पर्यटक एक लहान मुलांसह मृत्युमुखी पडले आणि त्याच्यासोबतच 30-35 जण अजून जखमी आहेत आणि अजून NDRFची टीम आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची टीम त्यांच्या शोध कार्यात चालली आहे। या घटनेमध्ये लगेच NDRFची टीम दाखल झाली का तर नाही झाली, की कुठल्या तरी तालुक्या स्तरावर केंद्रापासून कुठल्या तरी पर्यटक स्थळ पोहोचायला प्रशासनाला उशीर लागतो। पण आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा कार्यकर्ता प्रत्येक गाव खेड्यामध्ये आहे, प्रत्येक खंडामध्ये आहे। त्याचाच प्रत्यय काल आपल्याला सगळ्यांना आलाय। मावळमधील बेगळेवाडी आणि शेलारवाडीतले आमचे बजरंगी घटनास्थळी तत्काळ पोहोचून पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत असलेल्या 35 लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला। दुर्दैवाने त्या पुलाच्या खाली अडकलेल्या पर्यटकांची सुटका त्यांना करता आली नाही आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला। आम्हाला अभिमान आहे आमचा सेवा, सुरक्षा, संस्कार या बोधवाक्यावर, या त्रिसूत्रीवर, की बजरंग दलाचा कार्यकर्ता कायम तत्पर राहून आपली सेवा देतोय, या देशाच्या प्रेमी देतोय आणि या देशातल्या नागरिकांप्रती देतोय। आणि हाच प्रत्यय काल आपल्याला आलाय। आमच्या सागर भेगळे असतील, शेलारवाडीतले आमचे शेलार असतील, मावळ मुळशी जिल्ह्याचे संयोजक अमित भेगळे असतील, लोहिया असतील, मराठे बंधू असतील, यांनी जे आपल्या प्राणाची पर्वा न करता या सगळ्या लोकांना वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले। या सर्व बजरंगींचं मी अभिनंदन करतो। पण दुर्दैव आहे की जे मृत्युमुखी पडलेत त्यांनाही आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि सर्व तमाम महाराष्ट्राच्या तरुण तरुणी आणि परिवारांना आमची विनंती आहे की नक्की आपण नियमांचं पालन करावं आणि कृपया अशा ज्या ठिकाणी आपल्याला मज्जाव केलाय येण्यासाठी बंधनकारक काहीतरी गोष्टी आपल्याला नियमानुसार सांगितल्या त्याचं पालन करावं, एवढी विनंती मी करतो। आणि तमाम बजरंगींना आवाहन करतो की आपणही तत्पर राहायचं आहे। जिथे जिथे अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल, आपल्या प्रशिक्षणाप्रमाणे आणि देवदेश धर्माचं कार्य करताना आपण जे ध्येय, जे कर्तव्य आपण अंगाशी घेतलंय ते काल आपल्या बजरंगींनी करून दाखवलं आणि भविष्यातही आपण करणार आहोत। जय श्रीराम।